तर डोंबिवलीतील सोहम कटरेचा 12वीच्या पेपरला जाताना लोकलमधून पडून मृत्यू झालाय। डोंबिवलीतील घटना अतिशय दुर्दैवी आहे। एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले। रेल्वे फेऱ्या वाढवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय जे आहे ते रेल्वे मंत्रालय देखील फेऱ्या वाढवणे, स्टॅगरिंग करणे, जे तुमचं टायमिंगचं जे म्हणताय तुम्ही त्या बाबतीमध्ये देखील प्रयत्न सुरू आहेत। परंतु रेल्वेचे फेऱ्या वाढवणे आता आपला मला वाटतं 6वा ट्रॅक पण आपण केलाय आणि या बाबतीमध्ये खासदार स्वतः रेल्वेच्या कामामध्ये लक्ष घालतायत। तर सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीमध्ये 2026-2027 आर्थिक वर्षासाठी 524 कोटींची मान्यता देण्यात आली अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देण्यात आली। आपल्याला सन 26-27 साठी 524 कोटी रुपयाचा नियत हा राज्याच्या वित्त आणि नियोजन विभागाकडून निर्धारित करून देण्यात आलेला आहे। गतवर्षी सन 25-26चा प्रत्यक्ष उपलब्ध झालेला निधी आणि प्रत्यक्ष 25-26चा प्लॅन जर पाहिला तर 647 कोटी रुपयाचा 2025-26चा प्लॅन आहे आणि सर्व पैसे निधी हा जिल्हा नियोजन समितीकडे राज्य सरकारकडून वर्ग केलेला आहे। तर रोहित पवारांना शंका असल्या चौकशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातावरती मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलं। काय त्याबद्दलच आपण नाही सांगू शकत। बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहीत नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नाही। परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना। दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे। तर भाजपा म्हणजे विषारी नाग, भाजपला संशयानंच पाहिलं जातं असं बच्चू कडूंनी म्हटलंय। भाजपासोबत दोस्ती आणि दुश्मनी ही ठीक नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय। आम्ही भाजपासोबत दुश्मनी केली आहे, ते आमच्याकडे कधीही नाग पाठवू शकतात असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय। तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी किन्नर जिहादचे आरोप जे आहेत ते करण्यात आले होते। या प्रकरणी किन्नर प्रतिष्ठानकडून पोलीस उपायुक्तांची भेट घेण्यात आलेली आहे। धर्मांतराचे खोटे आरोप करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा असं निवेदन पोलिसांना यावेळेला देण्यात आलंय। बळजबरीनं धर्मांतराचे आरोप झाल्यानंतर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता। ये जो बिपाशा उर्फ आकाश निकम ये पहले भी जेल में रहा हुआ है। इनके कई सारे चीजें खुल के अब सामने आ रही है। बड़ा अफसोस होता है ऐसे लोगों को हम बिना छानबीन किए धर्मगुरु का पद देते हैं। आज हमने इसीलिए वीडियो ऑफिशियल वीडियो जारी किया है उनको निष्कासन का। उनको हमने वैष्णव किन्नर अखाड़े के पद से निकाल दिया है। तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतोय। रुग्णालयामध्ये 165 पदांना मंजुरी मिळूनही भरती रखडलेली आहे। नव्या रुग्णालयामध्ये सुविधा वाढल्या पण कर्मचाऱ्यांअभावी रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होतोय। या रुग्णालयातील मंजूर पदं लवकर भरण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते।